हॅलो फ्रेंड्स, नम्रता रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी डांगराची भाजी बनवते, म्हणजेच लाल भोपळ्याची। तर यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलं आहे। आता यामध्ये जिरे घालायचे। जिरे घातले की मी थोडासा हिंग घातला यामध्ये। आता आपण एक मिरची घातली यामध्ये कट करून, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। आता तर आपण याला तळून घेऊयात। आता मी हे असे जाडसर काप करून घेतले डांगराचे। याला आपण तेलामध्ये छान परतून घेऊ। आता परतून थोडंसं घेतलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। तर मीठ घातल्यावर याला आपण यावर परतून घेऊन यावर आपण झाकण ठेवून देऊयात। आता झाकण ठेवून आपण याला 7 ते 8 मिनिटं शिजू देऊयात। आता बघू शकता त्याला छान सोनेरी रंग आलाय। आता आपण एकदा चेक करून घेऊत की शिजलं की नाही। आता यामध्ये मी असं बारीक क्रश करून लसूण घातलाय 4 ते 5 पाकळ्या। तर थोडासा धने पावडर घातली यामध्ये। आता आपण यामध्ये लाल तिखट घालूयात। अर्धा चमचा लाल तिखट घातले यामध्ये। आता आपण याला परतून घेऊयात छान। लसूण मी असा वरतूनच घालते कच्चा। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तेलात सुद्धा सुरुवातीला तो घालू शकता। आता आपण एक चेक केलं, याला छान शिजलंय आपलं डांगर। आता यामध्ये अर्धा चमचा मी साखर घालते। आंबट गोड भाजी असले चव एकदम छान येते। आता साखर घातली थोडीशी, किंवा तुम्ही गूळ पण घालू शकता यामध्ये। आता आपण याला मिक्स करून घेऊयात छान। यामध्ये लिंबू सुद्धा घालायचं आहे। मी तुम्हाला ती क्लिप दाखवायची राहून गेली माझी लिंबूचं, म्हणजे आंबट गोड टेस्ट येते याला। तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडर पण घालू शकता। आता वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि आपली ही झटपट बनणारी डांगराच्या भाजीची रेसिपी तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।